सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ 3 बेटा मी ऐकतो आहे हा पाठ अभ्यासणार आहोत। बेटा मी ऐकतो आहे हा पाठ वसंत पुरुषोत्तम काळे यांनी लिहिला आहे। या पाठात अपघातामुळे संगीत सेवेपासून कायमचे अंतरलेले संगीत कलेवर अतोनात प्रेम करणारे कलाकार वडील आणि वडिलांच्या सुखासाठी धडपडणाऱ्या मुलाचे हृदयस्पर्शी वर्णन केले आहे। मुलांनो, थोडक्यात आपण लेखकाचा परिचय करून घेऊया। व पु काळे, वसंत पुरुषोत्तम काळे, त्यांचा जन्म 1932, त्यांचा मृत्यू 2001। कथालेखक, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार, लोंबकळणारी माणसं, पण माझ्या हातानी, पेन सलामत तो, ब्रह्मदेवाचा काळ, गुलमोहर, कर्मचारी, कारे भुल्लासे, ऐक सखे, वन फॉर द रोड, माया बाजार, स्वर, संवादिनी, वलय इत्यादी कथा संग्रह, ही वाट एकटीची, पार्टनर इत्यादी कादंबरी लेखन प्रसिद्ध, आकर्षक कथानके, ओघवती निवेदन शैली आणि चटपटीत संवाद यांमुळे त्यांच्या कथा वाचकप्रिय आहेत। मुलांनो, लक्ष द्या, या पाठामध्ये लेखकाने आपल्याला तेच सांगितले की संगीत कलेवर जीवापाड प्रेम करणारे वडील व अपघातामुळे संगीत सेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी याचा अर्थ त्यांच्या सुखासाठी, सुखासमाधानासाठी धडपडणारा मुलगा याचे भावस्पर्शी, याचा अर्थ हृदयस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात लेखकाने केले आहे। पाठाकडे नीट लक्ष द्या। जो शब्द तुम्हाला कठीण वाटेल त्यासाठी हातात पेन्सिल घेऊन बसा आणि पेन्सिलीने तो शब्द लिहून घ्या। पुस्तकात सर्वांचं लक्ष असू द्या। तिसरी घंटा घणघणली व बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला। आता तिसरी घंटा याचा अर्थ काय? नाटकाचा प्रयोग सुरू होण्यापूर्वी 3 घंटा दिल्या जातात। त्यातील तिसरी घंटा ही प्रेक्षकांना प्रयोग सुरू होण्याची सूचना देते। त्यामुळे तिसरी घंटा इथे घणघणल्यानंतर बाहेरचा संमिश्र याचा अर्थ काय? एकमेकात मिसळलेला असा कोलाहल याचा अर्थ गोंधळ बंद पडला। उगीच इकडून तिकडे वळणाऱ्या माना स्टेजच्या दिशेकडे स्थिर झाल्या। म्हणजे प्रेक्षक जे बसले होते ते इकडे तिकडे त्यांनी माना वळून इकडे तिकडे बघत होते। आणि स्टेज याचा अर्थ रंगमंच किंवा तुम्ही व्यासपीठ असं सुद्धा म्हणू शकतात। तर त्यांच्या जसं तिसरी घंटा घणघणल्यानंतर त्या सर्व प्रेक्षकांच्या माना त्या स्टेजच्या दिशेकडे स्थिर झाल्या। लोकांचे लक्ष आता आपल्याकडे आहे याची खात्री वाटतच मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली। शिक्षक सांगतायत की शिक्षकांना कळलं की लोकांचं लक्ष आता आपल्याकडे आहे याची खात्री वाटताच मी, याचा अर्थ शिक्षकाने, गंभीर याचा अर्थ शांत आवाजात बोलायला सुरुवात केली। सभ्य स्त्री पुरुष हो। तुम्हाला माहिती आहे, कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रेक्षकांना उद्देशून केले जाणारे संबोधन त्याला म्हणतात सभ्य स्त्री पुरुष हो। माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिला जाहीर कार्यक्रम आहे। शिक्षक सांगत आहेत की माझ्या वादन विद्यालय आणि हा त्या विद्यालयाचा पहिला जाहीर कार्यक्रम आहे। आपल्या चरणी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे। शिक्षकांनी त्या प्रेक्षकगृहामध्ये त्यांना सगळ्यांना सांगितलं की मी हा कार्यक्रम पहिल्याच माझ्या वादन विद्यालयाचा कार्यक्रम साजरा करत आहे आणि मी ही कला जी आहे ही तुमच्याकडे सादर करताना आम्हाला खूप आनंद वाटत आहे। आपण शांतपणाने या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी आपल्याला नम्र विनंती करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो। शिक्षक सांगत आहेत की आपण शांतपणाने या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद म्हणजे काय, आनंद घ्या
अशी मी आपल्याला विनंती, याचा अर्थ रिक्वेस्ट करत आहे. आणि मी कार्यक्रमाला म्हणजे शिक्षक संघात मी आता कार्यक्रमाला सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत याच्या फिडल वादनाने होईल. आता आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आहे, तो विद्यार्थी, त्याचं नाव सुरुवात कोण करणार आहे? शिरीष भागवत. त्याच्या फिडल म्हणजे काय? तो तुम्हाला माहिती आहे की व्हायोलिन एक तंतू वाद्य आहे. एक व्हायोलिन, त्याला म्हणतात व्हायोलिन, हे एक तंतू वाद्य आहे. हा विद्यार्थी माझ्या विद्यालयात नुकताच शिकायला आला आहे. शिक्षक सांगत आहेत, हा विद्यार्थी जो आहे तो माझ्या विद्यालयामध्ये आत्ताच शिकायला आलाय, नुकताच शिकायला आला आहे. कलेच्या प्रांतातील याचा अर्थ इथे घ्यायचा क्षेत्रातील, कलेच्या क्षेत्रातील हा नवखा मुसाफिर आहे. हे लक्षात घेऊन आपण त्याच्या हुशारीचे कौतुक करावे ही विनंती. याचा अर्थ हा जो विद्यार्थी आहे शिरीष भागवत, या कलेच्या क्षेत्रात हा नवीन विद्यार्थी आहे, म्हणजे नवीन प्रवासी आहे. तर तुम्ही सर्वांनी त्याला समजून घेऊन त्याच्या हुशारीचं कौतुक करावे याचा अर्थ स्तुती करा त्याची. एवढे बोलून मी शिरीषकडे पाहिले. एवढे बोलून शिक्षक सांगत आहेत, मी शिरीषकडे पाहिले. मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती. शिक्षकांना का भीती वाटत होती? तर बघा, खरे सांगायचे म्हणजे माझ्या मनातून मला शिरीषला कार्यक्रम द्यायचाच नव्हता. कारण नुकताच शिकायला लागलेला हा विद्यार्थी माझ्या विद्यालयाचे नाव खराब करील याची मला खात्री होती. कारण का शिक्षकांना त्याला कार्यक्रम द्यायचा होता आणि पहिलाच कार्यक्रम त्यांच्या वादन विद्यालयाचा होता आणि तो शिरीषला द्यायचा. आणि शिरीष आत्ताच नुकताच त्या विद्यालयामध्ये शिकायला आला होता आणि शिक्षकांना असं वाटलं की ह्याला जर काही करता आलं नाही, ह्याच्याकडून काही चूक झाली तर माझ्या विद्यालयाचं नाव खराब होईल, याचा अर्थ धुळीला मिळेल, खराब होईल याचा अर्थ धुळीला मिळेल याची खात्री वाटत होती. म्हणूनच मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो. म्हणून शिक्षक त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होते. म्हणजे त्याला कार्यक्रम त्यांच्या मनात असं होतं की शिरीषला हा कार्यक्रम देऊ नये आणि तो आत्ताच आल्यामुळे तो काही गोंधळ करू शकतो, त्याच्याकडून काही चुका होतील ही भीती असल्यामुळे त्याला असं वाटत होतं शिक्षकांना की हा कार्यक्रम आपण शिरीषला देण्याचं टाळलेलंच बरं. पण मी बघा लक्ष द्या, शिक्षक सांगत आहे पुढच्या पॅरेग्राफमध्ये बघा, तिसरा पॅरेग्राफ. मी शिरीषकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर धीटपणा व आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला होता. मी शिरीषकडे पाहिले याचा अर्थ शिक्षकाने शिरीषकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर धीटपणा याचा अर्थ धाडसपणा दिसत होता, आत्मविश्वास होता, कॉन्फिडन्स होता आणि पुरेपूर प्रतिबिंबित झाला होता. प्रतिबिंबित होणे म्हणजे आपल्याला माहिती आहे उमटणे, प्रतिबिंबित होणे म्हणजे उमटणे. त्याच्या चेहऱ्यावर तो आत्मविश्वास आणि धीटपणा दिसत होता. पण त्याचे हे अवसान याचा अर्थ इथे घ्यायचे धाडस फार वेळ राहणार नाही हे मी ओळखून होतो. शिक्षकांना माहिती होतं की ह्याचं हे धाडस, हे चेहऱ्यावर दिसतो, आत्मविश्वास दिसतो, धीटपणा दिसतो, म्हणजे धाडस दिसतंय, हे काही फार वेळ राहणार नाही हे मी ओळखून होतो. मी म्हणजे कोण? शिक्षक सांगतायत, मी ओळखून होतो. पडदा वर जाऊन बाहेरचा श्रोतृवृंद याचा अर्थ श्रोते वर्ग किंवा तुम्ही प्रेक्षक असं पण म्हणू शकता, नजरेला पडताच त्याचा हा धीर सुटेल याची मला खात्री होती. याचा अर्थ शिक्षकांना असं वाटत होतं की स्टेजवर तुम्हाला माहिती आहे कुठलाही कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर पडदा असतो आणि तो पडदा बरोबर सुरू होण्याच्या अगोदर तो पडदा वरती होतो, झरझर वरती जातो किंवा बाजूला केला जातो, त्याच्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होते. तसा हा पडदा वर जाऊन बाहेरचा जो श्रोतृवृंद आहे याचा अर्थ प्रेक्षक आहेत ते नजरेला पडतात, त्याचा धीर सुटेल याचा अर्थ काय, त्याला भीती वाटेल आणि तो गोंधळून जाईल अशी शिक्षकांना खात्री वाटत होती. शिरीषने खूण म्हणजे इशारा, इथे अर्थ घ्यायचा खूण म्हणजे इशारा करताच मी पडदेवाल्याला इशारा केला याचा अर्थ इथे खूण केली, इशारा केला याचा अर्थ सारखाच आहे. आणि पडदा झरझर वर गेला. फुटलाईटचा झगझगीत प्रकाश, झगझगीत याचा अर्थ प्रखर असा प्रकाश डोळ्यांवर पडताच शिरीषने डोळे मिटून घेतले.
कारण बघा तो शिरीष नवीन म्हणजे पहिल्यांदाच तो कार्यक्रम करत होता आणि स्टेजवर तुम्हाला माहिती आहे स्टेजवर जेव्हा कार्यक्रम सुरू होतो तेव्हा सर्व लाईट वेगवेगळ्या प्रकारचे लाईट हे केले जातात, चालू केले जातात आणि तो प्रकाश आपल्या डोळ्या त्या जो करणारा असतो जो तिथे परफॉर्मन्स करणारा असतो त्याच्या डोळ्यावर तो प्रकाश पडत असतो. तसं शिरीषच्या डोळ्यावर तो प्रकाश एकदम पडला आणि तो पहिल्यांदाच तो कार्यक्रम करत होता, त्यामुळे त्याला त्या प्रकाशाची सवय नव्हती आणि तो फुटलाईटचा एवढा झगझगीत म्हणजे प्रखर प्रकाश होता की त्याच्या डोळ्यावर पडता शिरीषने डोळे मिटून घेतले. म्हणजे त्याला त्या प्रकाशाची डोळ्यांना जराशी सवय झाल्यावर शिरीषला सबंध श्रोतृवृंद दिसला, याचा अर्थ प्रेक्षक दिसले आणि त्याला सवय केली आणि त्यांनी बघितलं, जराशी सवय करून पाहिले आणि डोळे उघडले आणि त्यांनी समोर काय सगळ्या प्रेक्षकांना पाहिलं. आणि त्या क्षणी त्याच्या मनाची झालेली चलबिचल त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली आणि शिरीषच्या मनाची त्या क्षणी जी मनाची चलबिचल झाली, चलबिचल म्हणजे काय, तुम्ही बेचैन म्हणू शकतात किंवा अस्वस्थपणा म्हणू शकतात, त्या झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली की आणि तो गडबडून गेला आहे, म्हणजे तो गोंधळून गेला आहे, हे मी ओळखले. हे कोणी ओळखले? शिक्षकांनी ओळखले. त्याला आता सावरून धरणे याचा अर्थ आहे आधार देणे. शिक्षक या नात्याने माझे कर्तव्य होते. शिक्षक सांगतात हा शिरीष जो आहे तो आता चलबिचल याचा अर्थ बेचैन झालाय, अस्वस्थ त्याच्या चेहऱ्यावर दिसून येतो अस्वस्थपणा आणि आता तो गडबडून गेलेला आहे, गोंधळून गेलेला आहे, हे शिक्षकांनी ओळखलं आणि आता मला त्याला सावरून धरायचं आहे, मला त्याला आधार द्यायचा आहे आणि त्या शिक्षक या नात्याने ते माझे कर्तव्य होते. मी तंबोऱ्यावाल्याला व तबलेवाल्याला खूण केली, म्हणजे इशारा केला. तबलेवाला आणि तंबोऱ्यावाल्याला शिक्षकांनी काय केला? इशारा केला. तंबोऱ्याचा धीर गंभीर म्हणजे शांतपणे असा आवाज घुमू लागला. शिरीषने डोळे मिटून कोणाचे तरी ध्यान केल्यासारखे दिसले. शिरीषने काय केलं? डोळे मिटून कोणाचं तरी ध्यान केल्यासारखं दिसले व पुन्हा त्याचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हावून निघाला. म्हणजे पुन्हा त्याचा चेहरा जो पहिला त्याच्या चेहऱ्यावर जो आत्मविश्वास दिसत होता तो परत त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसू लागला आणि पहिल्या त्या आत्मविश्वासाने तो पूर्ण न्हावून निघाला. म्हणजे पुरेपूर आत्मविश्वास त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागला व हलकेच त्याने आता षडज लावला. आता तुम्हाला माहिती आहे की षडज याचा अर्थ 7 स्वरामधील 6 हा स्वर. षडज याचा अर्थ 7 स्वरामधील 6 हा स्वर. एका 10 ते 12 वर्षाच्या मुलाने, म्हणजे इतक्या लहान वयात 10 ते 12 वर्षाच्या मुलाने शांतपणे वाजवायला सुरुवात केलेली पाहून लोक शांत बसले. म्हणजे एवढा लहान मुलगा इतकं छान वाजवतो हे वाजवायला सुरुवात केली आणि ते पाहून लोक एकदम शांत झाले, स्तब्ध झाले. धीमेपणाने शिरीषने भूप रागातील, आता भूप राग म्हणजे माहिती आहे तुम्हाला की भारतीय शास्त्रीय संगीतातील हा एक राग आहे. रागातील एक गत म्हणजे लय वाजवायला सुरुवात केली. तेच ते सूर, मात्रेचाही फरक नाही, म्हणजे जराही कुठे काही फरक दिसत नव्हता. तो शांतपणे वाजू लागला आणि आजपर्यंत बसला नव्हता एवढा धक्का मला बसला. धक्का बसणे हा एक पण वाक्प्रचार आहे. याचा अर्थ आश्चर्य वाटणे. मला बसला म्हणजे कोणाला? शिक्षकांना बसला. कानावर विश्वास बसेना, नजरेवरही बसेना. म्हणजे शिक्षक सांगत आहेत की माझ्या कानावर माझा विश्वास बसत नव्हता की हा नवीन आलेला विद्यार्थी शाळेमध्ये आणि हा एवढं चांगलं वाजवतो, माझ्या कानावर विश्वास बसत नाही, नजरेवर डोळ्यांवर विश्वास बसत नाही, पंचेंद्रिये दगा तर देत नाहीत ना, अशी शंका मनाला चाटून गेली. आता पंचेंद्रिय म्हणजे माहिती आहे तुम्हाला की डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा ही जी आपली पंचेंद्रिय आहेत ती दगा तर देत नाही ना, मला धोका तर देत नाही आहेत ना, अशी शंका म्हणजे असा डाऊट आपण म्हणतो मनाला चाटून गेली. शंका मनाला चाटून येणे म्हणजे काय? हा पण वाक्प्रचार आहे. शंका तुम्ही बघा विद्यार्थ्यांनो, ज्या वाक्प्रचार जे येत आहेत पाठामध्ये ते सर्व पेन्सिलीने अंडरलाईन करून ठेवा, अधोरेखित करा आणि त्याचा अर्थसुद्धा लिहून घ्या.
शंका मनाला चाटून गेली याचा अर्थ मनाला स्पर्शून जाणे. शंका मनाला चाटून गेली याचा अर्थ मनाला स्पर्शून जाणे. माझ्या जागी तुम्ही असता, शिक्षक आपल्याला सांगत आहेत, माझ्या जागी तुम्ही असता किंवा आणखी कोणीही असता तरी त्यांच्या मनातही तशी शंका आली असती. म्हणजे शिक्षक आपल्याला सांगत आहे, माझ्या जागी जर तुम्ही तिथे असता किंवा कोणी आणखी दुसरं कोणी असतं तरी तुमच्या मनात सुद्धा अशी शंका आली असती. तुम्हीच सांगा, सुमारे 6 महिन्यापूर्वी शिरीष माझ्या विद्यालयात आला. म्हणजे 6च महिने झाले होते आणि हा शिरीष हा जो नावाचा जो विद्यार्थी आहे, शिक्षक सांगतायत, तो माझ्या विद्यालयात आला. धीटपणे त्याने विचारले, आपणच का पी जनार्दन? असा मला प्रश्न विचारला. मी सुहास्य मुद्रेने, म्हणजे आपण म्हणतो हसून, होय म्हणताच तो म्हणाला, माझं नाव शिरीष भागवत, घरी श्रीच म्हणतात मला. गाण्याची फार आवड आहे. त्याने सांगितलं की माझं नाव शिरीष भागवत आहे आणि मला घरी सगळेजण श्रीच या नावाने हाक मारतात आणि मला गाणं फार आवडते. पुढे बघा मुलांनो, तुला गाण्याची आवड आहे तर? असं शिक्षकांनी त्याला विचारलं. माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी शिकलेले फार आवडेल. त्याच्या चमत्कारिक उत्तराचे मला नवल वाटू लागले व थोडासा रागही येऊ लागला. म्हणजे प्रश्न विचारल्यावर शिरीष माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी शिकलेले फार आवडेल असं काहीतरी चमत्कारिक म्हणजे विचित्र उत्तर दिल्याने त्याचं नवल पण वाटलं आणि त्याचा रागही आला शिक्षकांना. तो थोडा वेळ थांबून पुढे म्हणाला, मी आपल्याकडे शिकायला येईल पण माझी एक अट आहे. तो थोडा वेळ थांबला आणि सांगितलं, मी आपल्याकडे शिकायला येईल पण माझी एक अट आहे. अट आहे याचा अर्थ माझी एक शर्त आहे. लक्ष द्या, त्याने काय सांगितलं, मी आपल्याकडे म्हणजे शिक्षकांना सांगितलं, मी तुमच्याकडे शिकायला येईल पण माझी एक अट आहे, म्हणजे शर्त आहे. अट याचा अर्थ शर्त आहे. मी शिकायला आलो की रोज माझ्याबरोबर माझे वडील पण येतील व शिकवणी चालू असताना वर्गातच बसतील. याचा अर्थ मी जेव्हा तुमच्याकडे शिकायला येईल, शिक्षकांना सांगितलं, तेव्हा रोज माझ्याबरोबर माझे वडील सुद्धा येतील आणि ते सुद्धा शिकवणी चालू असताना वर्गातच बसतील. अशी अट शिरीषने शिक्षकांना सांगितली. ही माझी अट आहे. आता मात्र मला राग आला. मी जाणीवपूर्वक हसत म्हणालो. मला राग आला होता तरी पण मी जाणीवपूर्वक शिक्षक सांगता हसत म्हणालो. काय म्हणालो? मान्य, म्हणजे मला तुझी अट मान्य आहे. तुझ्या अटी एकदम मान्य. तू ज्या अटी सांगतील ती मला एकदम पूर्ण मान्य आहे. पण त्यासाठी तुला महिना 50 रुपये फी द्यावी लागेल. पण त्यासाठी तू सांगितलं की मी शिकायला येईल, माझ्या जोडीला माझे वडीलही शिकायला येतील, म्हणजे क्लास चालू असताना शिकवणी चालू असताना तरी त्या वर्गात बसतील, तरीसुद्धा मला ते मान्य आहे. राग आला होता पण तरीसुद्धा मी ते जाणीवपूर्वक हसत म्हणालो, मान्य आहे, मला तुझ्या अटी एकदम मान्य आहेत. पण त्यासाठी तुला महिना 50 रुपये फी द्यावी लागेल. पण किती फी द्यावी लागेल? महिन्याला 50 रुपये फी द्यावी लागेल असं शिक्षकांनी शिरीषला सांगितलं. आता पुढे बघा, पुढच्या पॅरेग्राफमध्ये, कबूल, उद्यापासून मी येतो. आणि त्याने कबूल सांगितलं, मला मान्य आहे 50 रुपये फी शिरीषने सांगितलं आणि उद्यापासून मी येतो. माझ्याबरोबर वडील पण येतील बरं का, माझ्याबरोबर माझे वडील सुद्धा येतील असं त्यांनी सांगितलं. असं म्हणून माझ्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे न बघता शिरीष चटकन निघून गेला. म्हणजे माझ्याकडे पाहिलंच नाही आणि हा शिरीष चटकन निघून गेला. माझ्या चेहऱ्यावर आश्चर्य जे होतं ते त्याने काही लक्ष दिलं नाही आणि तो चटकन तिकडून निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो अगदी वेळेवर आला. म्हणजे दुसऱ्या दिवशी एकदम तो वेळेवर आला. त्याच्याबरोबर एक वयस्कर म्हणजे माहिती आहे तुम्हाला, वयाने मोठं असलेले
आणि भारदस्त. भारदस्त याचा अर्थ हेल्दी किंवा तुम्ही बोलू शकता तिथे की मजबूत. गृहस्थ होते. हे माझे गुरुजी नाना. आणि शिरीषने ओळख करून दिली नानांना म्हणजे त्यांच्या वडिलांना ते नाना म्हणत. शिरीष वडिलांना काय म्हणायचे? नाना म्हणायचे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं हे माझे गुरुजी नाना आणि हे माझे वडील. म्हणजे त्यांनी एकमेकांची ओळख करून घेतली. आमचे नमस्कार झाले. म्हणजे नानांची ओळख गुरुजींशी करून दिली आणि गुरुजींना नानांची ओळख करून झाली. याचा अर्थ आमचे नमस्कार झाले. एक अक्षर न बोलता नाना खुर्चीवर बसले. मी पण न बोलता व्हायोलिन काढले व शिरीषच्या हातात दिले. त्याने बरोबर वही वगैरे आणलेली पाहताच माझा त्याच्याबद्दलचा ग्रह चांगला झाला. आता ग्रह चांगला होणे याचा अर्थ एखाद्याबद्दल मत चांगले होणे हा एक वाक्प्रचार आहे. पहिल्या दिवशी प्राथमिक माहिती व पहिला धडा दिल्यावर मी हातात व्हायोलिन घेतले. लेखक सांगतात पहिल्या दिवशी मी प्राथमिक माहिती दिली आणि नंतर मी पहिला धडा दिल्यावर मी म्हणजे शिक्षकांनी हातामध्ये व्हायोलिन घेतले. माझ्या विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी स्वतःच वाजवून दाखवायचे अशी माझी प्रथा होती. शिक्षक सांगतात माझ्या विद्यालयात जेव्हा प्रथम विद्यार्थी येतात तेव्हा मी स्वतः त्यांना वाजवून दाखवत असे. ही माझ्या विद्यालयाची पद्धत होती. त्यामागील हेतू एवढाच. हेतू याचा अर्थ उद्देश काय होता त्यामागील शिक्षकांचा की मला त्यांना सुचवायचे असते की नेटाने नीट टिकलात तर इतपत वाजवू शकाल. तुम्ही जर असं व्यवस्थित वाजवत राहिलात, नियमित सराव करत राहिलात तर तुम्ही इथपर्यंत वाजवू शकाल. त्याप्रमाणे सुमारे 20-1 मिनिटे मी पिल्लू रागातील एक गत वाजवून दाखवली. शिक्षक सांगतायत की 20-1 मिनिटं. पिल्लू राग म्हणजे तुम्हाला मी सांगितलं भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे आणि तो 20-1 मिनिटं शिक्षकांनी वाजवून दाखवलं. आणि गत म्हणजे काय? लय. आणि दाखवली. जीवाचे कान करून नाना ऐकत होते. जीवाचे कान करणे याचा अर्थ काय? लक्षपूर्वक ऐकणे हा एक वाक्प्रचार आहे. जीवाचे कान करणे याचा अर्थ लक्षपूर्वक ऐकणे. व शिरीष माझ्याकडे व नानांकडे आळीपाळीने बघत होता. आता आळीपाळीने याचा अर्थ काय? तर आलटून पालटून माझ्याकडे आणि नानांकडे पाहत होता. बघत होता म्हणजे पाहत होता. मी व्हायोलिन खाली ठेवले व नानांकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान स्पष्टपणे दिसत होते. म्हणजे शिक्षक सांगत आहेत मी जेव्हा पिल्लू रागातील एक लय वाजून दाखवलं 20-1 मिनिटं तेव्हा ती गत म्हणजे ते लय त्यांनी ऐकल्यानंतर पिल्लू रागातील जेव्हा शिक्षकांनी ते व्हायोलिन ते गत वाजून झाल्यावर ते खाली ठेवलं आणि नानांकडे पाहिलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर तृप्तीचं समाधान म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होते. आपण जाऊया आता, शिरीष म्हणाला व पिता पुत्र उठले. मीच आपणहून विचारले कसं काय वाटलं एकंदरीत. म्हणजे शिक्षकांनी प्रश्न विचारला नाना की मी जे वाजवलं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं, एकंदरीत काय वाटलं. वा उत्कृष्ट, त्याबद्दल प्रश्नच नाही. शिरीषनेच मध्ये उत्तर दिले. मला त्याच्या आगाऊ स्वभावाचा राग आला. शिक्षक सांगतात मी हा प्रश्न नानांना विचारलेला तर मध्ये शिरीषनेच उत्तर दिलं आणि त्याचा आगाऊ म्हणजे काय उद्धट स्वभाव याचा शिक्षकांना राग आला. आपण कुठे असता कामाला, बोचकपणे शिरीष पुन्हा म्हणाला. बोचकपणे म्हणजे टोचून विचारणे. मला वाटले की मध्ये मध्ये बोलल्याबद्दल नाना शिरीषला दम भरतील पण त्याउलट ते कौतुकाच्या नजरेनेच त्याच्याकडे पाहत होते. म्हणजे शिक्षकांना वाटलं की हा शिरीष मध्ये मध्ये बोलतोय तर त्याचे नाना म्हणजे त्याचे वडील शिरीषला ओरडतील पण ओरडणं बाजूलाच उलट त्याचे नाना त्याच्याकडे कौतुकाने पाहत होते. नियमितपणे रोज पिता पुत्राची जोडी याचा अर्थ वडील
आणि मुलगा यांची जोडी येऊ लागली. शिरीषची प्रगती पाहून मात्र प्रसंगी मी पण आश्चर्यचकित होत होतो. मी पण, याचा अर्थ शिक्षक सांगतायत, त्याची प्रगती पाहून मला सुद्धा नवल वाटत होतं. त्याचा हात वाजवायला अतिशय हलका होता. म्हणजे हलका होता याचा अर्थ तो उत्तम प्रकारे वाजवत होता. आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यात त्याची आकलन शक्ती फारच दांडगी होती. म्हणजे माझ्या विद्यालयातील जे विद्यार्थी होते त्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये शिरीषची आकलन शक्ती म्हणजे समजण्याची शक्ती फारच उत्तम होती. नाना रोज त्याच्याबरोबर येत व एक अक्षरही न बोलता शांत बसून राहत. शिरीष बरोबर नाना रोज येत असत, पण एकही अक्षर न बोलता शांत बसून राहतच. मी पण त्यांच्याशी बोलत नसे. असं कोण सांगतं? शिक्षक, की मी पण त्यांच्याशी बोलत नसे. मुलांनो, हा पाठ आपण इथपर्यंत मी तुम्हाला शिकवला. तुम्ही सर्वांनी व्यवस्थित एकदा हा जेवढं मी शिकवलं आहे की तुम्ही पुढेही वाचला तरी चालेल, पाठ नीट मोठ्याने 3 वेळा वाचा. त्यामध्ये आलेले जे कठीण शब्द आहेत, जे तुम्हाला वाटतं हे कठीण शब्द आहेत, आपल्याला लिहिताना चुकवतील, ते 3 वेळा मराठी नोटबुकमध्ये धड्याचं नाव लिहून त्याच्या खाली 3 वेळा ते शब्द लिहा. आणि याच्या पुढच्या लेक्चरला मी पुढे धडा शिकवल्यावर तुम्हाला नोट्स देणार आहे आणि ते नोट्स तुम्ही मराठी नोटबुकमध्ये लिहिणार. पण सर्वांनी व्यवस्थित शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.